नमस्कार, मी उज्ज्वला बोदले, योगा मास्टर. आपल्या नाशिकच्या श्रोत्यांसाठी आज सगळ्यांना अगदी उत्सुकता असणारा असा विषय घेऊन येत आहे, प्राणायामाची पूर्वतयारी. खरं तर प्राणायाम म्हणजे काय? प्राण अधिक आयाम अशी त्याची फोड केली जाते. महामुनी पतंजलींनी योग मार्गामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, त्याच्यामध्ये प्राणायाम हे एक अंग आहे. खरं तर पातंजल योगदर्शनमध्ये श्वास प्रश्वास गती विच्छोदः प्राणायामः अशी प्राणायामाची व्याख्या केलेली आहे. खरं तर प्राणायाम म्हणजे कुंभक असतो, तर त्याची पूर्वतयारी कशी केली जाते आज आपण बघणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की आपण थोडासा श्वसनाचा अभ्यास केला की आपल्याला असं वाटतं की आपण प्राणायाम शिकलो, तर नाही. प्राणायामापूर्वी आपल्याला काही श्वसनांचा अभ्यास करायचा असतो. आता तुम्ही आम्ही आत्ता श्वास घेतो आहे, तर ते नॉर्मल ब्रिदिंग संत श्वसन असतं. दुसरं श्वसन असतं दीर्घ श्वसन, ज्याच्यामध्ये जाणीवपूर्वक श्वासाची गती वाढवली जाते. आणि तिसरं श्वसन असतं जलद श्वसन. ह्या 3 श्वसनांवर तुम्ही जेव्हा नियंत्रण प्राप्त करता, त्याच्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने प्राणायाम करायला शिकता. तर आजच्या या भागामध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी कशी केली जाते, संत श्वसन, दीर्घ श्वसन आणि जलद श्वसन याचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम संत श्वसन, नॉर्मल ब्रिदिंग. जो तुम्ही श्वास घेता आहे, सोडता आहे, त्या श्वासावर कुठलंच कंट्रोल नाही आहे. कधी आजपर्यंत तुम्ही विचार तरी केला आहे की तुमचा श्वास येतो आहे, जातो आहे? खरं तर तुम्ही जिवंत आहात याची ओळख ही फक्त श्वासावर आहे. पण आपल्या ह्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या श्वासाकडेच लक्ष द्यायला वेळ नाही आहे. म्हणून आज आपण जाणीवपूर्वक आपल्या श्वासाकडे बघणार आहोत प्राणायामाच्या पूर्वतयारीच्या माध्यमातून. तर संत श्वसन मी तुम्हाला सांगितलंच आहे. दीर्घ श्वसन, दीर्घ श्वसनामध्ये जाणीवपूर्वक श्वासाची गती वाढवली जाते. म्हणजे जसं की 4 अंकामध्ये हळूहळू श्वास घेतला जातो, 8 अंकामध्ये तो सोडला जातो. हा आयडियल रेशो आहे. पण सुरुवातीला तुम्ही श्वास घेताना काउंट करायचं आहे आणि सोडतानाही काउंट करायचं आहे. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला करून दाखवते. पूर्वस्थितीमध्ये येताना कुठल्याही एका ध्यानात्मक आसनात बसायचं आहे, पण पद्मासनाला अग्रक्रम द्यायचा आहे. ध्यानात्मक आसनामध्ये तुम्ही साधी मांडी घालू शकता, सिद्धासनमध्ये बसू शकता, वज्रासनमध्ये बसू शकता. तुम्हाला ज्याच्यामध्ये सुखकारक वाटेल अशा कुठल्याही आसनामध्ये तुम्ही बसू शकता. पण मी पद्मासनाला अग्रक्रम देते. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसल्यावर समकाया, शिरोग्रीव, पाठीचा कणा हा नेहमी ताठ असणं अपेक्षित आहे. डोळे बंद, नॉर्मल ब्रिदिंग, संत श्वसन. श्वासावर कुठलंच कंट्रोल नाही. आता मी दीर्घ श्वसन करणार आहे, ज्याच्यामध्ये 4 अंकामध्ये श्वास घेते आहे आणि 8 अंकामध्ये श्वास सोडते आहे. संत, सावकाश, समगती श्वास घ्यायचा आहे आणि सोडतानाही त्याच प्रकारे. खूपदा आपल्याला असं वाटतं की श्वास घेताना तो मोठ्याने घेतला पाहिजे, आजूबाजूला समजलं पाहिजे, पण हे चुकीचं आहे. श्वास घेताना इतका सावकाश अलगद श्वास घेतला गेला पाहिजे की आपल्या शेजारच्यालाही चुणूक लागली नाही पाहिजे की याने श्वास कसा घेतला आणि कसा सोडला. खरं तर सुरुवातीला तुम्ही 2 अंकामध्ये श्वास घ्या, पण तो टप्प्याटप्प्याने घेऊ नका. संत, सावकाश, समगती. आणि सोडताना संत, सावकाश, समगती. सुरुवातीला 2-2 हा रेशो चालेल, मग 4-4 चालेल, मग 4-6, पण आयडियल रेशो हा 4-8. दीर्घ श्वसनाचा अभ्यास करताना 4 अंकामध्ये श्वास घ्यायचा, 8 अंकामध्ये श्वास सोडायचा, जसं मी तुम्हाला करून दाखवलं. आता आपण श्वसन ध्यानाचा तिसरा प्रकार बघणार आहोत, जलद श्वसन. आता जलद श्वसनाचेही 5 प्रकार पडतात. तर ते कुठले कुठले ते आपण बघणार आहोत. जलद श्वसन करताना आपल्याला प्रणवमुद्रेचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. प्रणवमुद्रा काय असते? उजवा हात अंगठ्याच्या शेजारची दोन्ही बोटं दुमडून ओठांवर, अंगठ्याच्या साहाय्याने उजवी नाकपुडी बंद. आता उजवी नाकपुडी बंद करताना नाकाचं हाड जिथे संपतं, जिथे पोकळी आहे, तिथे अलगद आपल्याला प्रेस करायचं आहे. सोडताना
सावकाश प्रणवमुद्रेचा हात जागेवर. जलद श्वसनाचा अभ्यास करताना प्रणवमुद्रेचा अभ्यास करणं हे अगदी गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण डावी उजवी नाकपुडी बंद करतो त्यावेळेस थोडासा अडथळ येतो, त्यामुळे आपण प्रणवमुद्रेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता आपण जलद श्वसन प्रकार 1 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डावीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने श्वास सोडायचा आहे. तर जलद श्वसन प्रकार 1 मी तुम्हाला करून दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये जलद श्वास आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आजूबाजूलाही समजणार आहे की तुम्ही श्वास घेता आहे, सोडता आहे. तर प्रकार 1 मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही बघायचं आहे. उजव्या हाताची प्रणवमुद्रा, ध्यानात्मक आसनात बसायचं आहे. दुसरा हात ज्ञानमुद्रेमध्ये, अंगठ्याच्या शेजारची दोन्ही बोटं दुमडून ओठांवर, अंगठ्याच्या साहाय्याने नाकपुडी बंद, डोळे बंद. आता फक्त डावीने श्वास घ्या, डावीने श्वास सोडा, डावीने घ्या, डावीने सोडा. आता हे जलद जलद गतीने श्वास घ्यायचा आहे. श्वासाची गती हळूहळू वाढवायची आहे आणि हळूहळू कमी करायची आहे. जसं रेल्वेचं इंजिन सुरू होताना हळूहळू आणि मग जोरात वेग घेते आणि थांबतानाही हळूहळू, त्याप्रमाणे श्वासाची गती, त्याप्रमाणे आपल्याला श्वासाची गतीही हळूहळू वाढवायची आहे आणि हळूहळू कमी करायची आहे. आपण जलद श्वसन प्रकार 1 बघितला आहे. आता जलद श्वसन प्रकार 2 आपण बघणार आहोत. जर जलद श्वसन करताना कुणाला गरगरल्यासारखं झालं किंवा थोडंसं अनइझी वाटत असेल तर त्याच वेळेस आपण संथ श्वसन करायचं आहे. जी काही क्रिया करत आहे ती थांबवायची आहे आणि तरीही तुम्हाला सुखकारक नाही वाटलं तर सरळ विश्रांतीकारक आसन शवासनमध्ये तुम्ही गेला तरी हरकत नाही. प्रकार 2 आपण बघणार आहोत जलद श्वसन. डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजवीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने श्वास सोडायचा आहे. हात परत एकदा प्रणवमुद्रेमध्ये, अंगठ्याच्या शेजारची दोन्ही बोटं दुमडून ओठांवर, करंगळी आणि त्याच्या शेजारच्या बोटाने नाकपुडी बंद, डावी नाकपुडी मी बंद केली आहे. उजवीने श्वास घ्या, उजवीने सोडा, चालू असलेलं आवर्तन पूर्ण. संथ श्वसन. जलद श्वसन प्रकार 1 आणि प्रकार 2 आपण बघितला आहे. आता आपण जलद श्वसन प्रकार 3 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण डावीने श्वास घेणार आहोत, उजवीने श्वास सोडणार आहोत. तर कसा करायचा तो मी करून दाखवते. परत एकदा उजव्या हाताची प्रणवमुद्रा, अंगठ्याच्या शेजारची बोटं दुमडून ओठांवर. आता उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा, परत उजवी बंद, सलग आवर्तन करते. चालू असलेलं आवर्तन पूर्ण. संथ श्वसन. आता आपण जलद श्वसन प्रकार 4 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण उजवीने श्वास घेणार आहोत, डावीने श्वास सोडणार आहोत. कसा करायचा ते करून दाखवते. परत प्रणवमुद्रा, अंगठ्याच्या शेजारची दोन्ही बोटं दुमडून ओठांवर, डावी नाकपुडी बंद, उजवीने श्वास घ्या, डावीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. जलद. चालू असलेलं आवर्तन पूर्ण. संथ श्वसन. आता आपण जलद श्वसन प्रकार 5 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण डावीने श्वास घेणार आहोत, उजवीने श्वास सोडणार आहोत,
उजवीने श्वास घेणार आहोत, डावीने श्वास सोडणार आहोत. असं केलं की एक आवर्तन पूर्ण होतं. तर चला तर आपण बघूया जलद श्वसन प्रकार 5. परत उजव्या हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्याच्या शेजारची दोन्ही बोटं दुमडून ओठांवर, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. अजून एकदा दाखवते. डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. सलग. चालू असलेलं आवर्तन डाव्या नाकपुडीने श्वास सोडून पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे आज आपण जलद श्वसनाचे 5ही प्रकार बघितलेले आहे. प्रकार 5मध्ये आपण डावीने श्वास घेतला, उजवीने सोडला, उजवीने घेतला, डावीने सोडला. याला अनुलोम विलोम असंही म्हटलं जातं. तर आज आपण संत श्वसन, दीर्घ श्वसन आणि जलद श्वसन ह्या प्राणायामाच्या पूर्वतयारीचा अभ्यास केलेला आहे. डे टू डे लाईफमध्ये असं होतं की कपालभाती हा एक प्राणायाम आहे अशी संकल्पना बऱ्याच लोकांची आहे. पण कपालभाती हा प्राणायाम नाही, तर ती शुद्धी क्रिया आहे. तर आज आपण प्राणायामाची पूर्वतयारी कशी करता ते बघितलेली आहे. जाणीवपूर्वक श्वासाची गती आपण कमी केली आहे, तर जाणीवपूर्वक श्वासाची गतीही वाढवली आहे. दक्षता हीच आहे की झटक्याने श्वास घेणे, झटक्याने श्वास सोडणे. हे करताना जर गरगरल्यासारखं झालं तर संत श्वसन करायचं आहे, नॉर्मल ब्रीदिंग, किंवा तुम्ही शवासनामध्ये जाऊ शकता. सुरुवातीला हळूहळू श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा. ध्यानात्मक आसन ठेवणं हे गरजेचं आहे. ध्यानात्मक आसनामध्ये शरीराला एक स्थिरता प्राप्त होते. चला तर श्रोत्यांनो, आजच्या भागामध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी कशी करता हे बघितलेलं आहे. एक संत श्वसन, दुसरं दीर्घ श्वसन, तिसरं जलद श्वसन. शास्त्रशुद्ध पद्धतीने श्वसन ध्यानाचा कसा अभ्यास करतात ते आपण ह्या भागामध्ये बघितलं आहे. चला तर श्रोत्यांनो, आपण पुढच्या भागामध्ये परत एकदा भेटूया अशाच नवनवीन योगाभ्यासासाठी, नवनवीन प्राणायामासाठी. स्वस्थ रहा, मस्त रहा, बघत रहा आपलं नासिक. धन्यवाद.